नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटकीची डाळ भिजवून सांडगे। मटकीच्या डाळीचे सांडगे बनवण्यासाठी मी इथं 2 वाट्या मटकीची डाळ घेतली आहे आणि याला 2 तासासाठी भिजत घालायचं आहे। ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि 2 तास अशीच भिजत ठेवायची आहे। 2 तासामध्ये आपली मटकीची डाळ छान भिजलेली आहे। ही 2 वाट्या डाळ होती, म्हणजे अर्धा किलो होती ही डाळ। आता ही फुगल्यामुळे खूप जास्त दिसत आहे। आता ह्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची। सांडग्यासाठी आपल्याला 2 लसणाच्या कुड्या, 1-1.5 चमचा जिरे, हळद अर्धा चमचा आणि मीठ 1-1.5 चमचा। आता आपल्याला लसूण आणि जिरे बारीक करून घ्यायचे। आता जिऱ्यातच मीठ बारीक करून घेऊ, म्हणजे जिरे एकदम बारीक झाले आहेत। आता यातच लसूण घालून घेऊया। लसूण, जिरे आणि मीठ एकदम एकजीव झाला आहे। ही डाळ पण पाणी नाही घातलं आणि मिक्सर चालू बंद ठेवलं। आणि जर थोडीशी डाळ जर यामध्ये राहिली तर एकदा आणखीन फिरवून चमच्याने असं खालचा भाग वरी करायचा आणि चांगली बारीक होते। डाळ मी भांड्यामध्ये थोडीशी जास्तच घेतली आहे। एकदमच कमी घेतली तर जास्त बारीक होऊ शकते, त्यामुळे थोडीशी जास्त घेतली आहे आणि मिक्सर चालू बंद करत ठेवायचं। आता थोडीशी यामध्ये डाळ राहिलेली आहे, तर आता हे आणखीन एकदा आपण फिरवून घेऊया। आता सगळी आपली डाळ वाटून झालेली आहे। आता हळद, ह्या मटकीच्या डाळीचं मिश्रण जरा असं पांढरसर दिसत आहे, त्यामुळे हळद मी थोडीशी जास्त घेतली आहे। तर लसूण, मीठ आणि जिरे याचं वाटण एकत्रच केलेलं होतं, हे मिक्स करून घेऊ। मग साहित्यामध्ये लाल मिरची पावडर घ्यायची विसरले होते। मिरची पावडर ही घरीच बनवलेली आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता डाळी भिजवून सांडगे केलेले एकदमच सोपे असतात, कारण 2 तास डाळ भिजवली तरी एकदमच चांगली भिजते। आणि ते डाळ मी गिरणीवर बारीक करून आणलेले त्या सांडगे असे तोडायला पण खूपच चिकट असल्यामुळे वेळ लागतो। हे सांडगे एकदम पटपट घालून होतात। अर्धा किलो मटकीच्या डाळीपासून एवढे सांडगे झालेले आहेत आणि आता हे एकदम कडक वाळलेले आहेत। 2-3 दिवस झाले याला ऊन दिलं आहे। आता हे 2 वर्ष व्यवस्थित टिकतील, याला जाळी वगैरे काही लागणार नाही।
मी या 1 किलोच्या भरणीमध्ये सांडगे भरून ठेवले आहेत. अर्ध्याच्या वर हे सांडगे भरले आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.